गुड मॉर्निंग क्यूटीज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर पाठीमागे जे कपडे दिसत आहेत ते इग्नोर करा, कारण पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि बाहेर किती जरी कपडे वाळत घातली तरी पावसाळ्याचे डबल भिजतात. गॅलरीमध्ये घातली तरी थंडावा लागतो आणि त्यामुळे ती सुकतच नाहीत आणि त्यामुळं आम्ही आत ओलणीवरती घालतो. आणि पावसाळ्यात प्रत्येकाच्याच घरी ही सिच्युएशन असेल माझ्या मते. सो मी अजून पारुशी वर्कआउटला निघाली आहे. सो पटपट रेडी होऊयात आणि आपण भेटूयात योगा क्लासमध्ये. काय मला पण वेळ झाला आहे द्यायला, पण तरी पण मी एक गोष्ट दाखवते. माझी मम्मी इकडे ड्रायफ्रूटपासून एक शेक बनवते खूप छान असा. आत्ता नाही, आता ते थोड्या वेळाने बनवणार. आता मी वर्कआउटला जाणार आणि वर्कआउट करून आल्यानंतर ती मला देते. सो तेव्हा मी दाखवते. एवढा टेस्टी लागतो, एवढा यम्मी लागतो. आणि वेदर बघा, बाहेरच ग्रीनरी वाढायला लागली आहे पावसामुळे आणि पावसामुळे थंडी पण खूप लागायला लागली आहे. रिमझिम रिमझिम चालूच आहे. आता थोडंसं भिजत जायचं. आणि काय पाऊस थांबलेला आहे आणि मी निघाली आहे. आणि गाईज माझा योगा झालेला आहे. आता आपण घरी जाऊयात. मम्मीनं केलाय माझ्या दलिया. बाबा उलट सुलट झालंय आज जरा. शेक मी लास्टला पिते, प्रोटीन शेक, कारण मला आज लवकर जायचं. त्यामुळे टाईम नाही की आधी प्रोटीन शेक घ्या आणि 1 तासाभरानं परत जेवण करा. सो याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स आहेत, त्याचबरोबर दूध आहे आणि काय काय भरपूर घातले माझ्या मम्मीने. शॉपमध्ये आली आहे, सगळी कामं पण झालेली आहेत आणि आता आम्ही करणार आहोत नेल्स, जे की आम्ही 3 दिवसापासून करतोय. पण आम्हाला मुहूर्तच लागत नाही आहे, कारण आत गेलो की कस्टमर येते, कस्टमर आलं की परत त्याची कामं, त्यानंतर परत गेलो की परत कस्टमर येते. हे सगळं सिलसिला चालू आहे. सो लेट्स सी की आज तरी होते की नाही. चला असं करायचं. हे काय येत आहे, हे काय येणं करायचं असते. झाकून बसायचं, मी नका करू. नाही नाही, त्याला रस्ते करायचं. ए पप्पा, मी मेहनतीनं केलंय, तुम्ही खरोखर कापशील. बोटच कापायला नको. तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा तुमचा, मी एडिट केलाय, पण दाखवल्यावर कदाचित तुम्ही पोस्ट करू नका म्हणशीला, त्यामुळे डायरेक्ट पोस्ट केल्यावर बघा. ओके. ए उठ पोरीज आहे, तरी थांबले तुझी आणि इथनं असं ट्रिम करायचं, इथनं पट्ट्या मारायच्या अशा. सांगा की हिला, मी मेकअप आर्टिस्ट आहे का ही? आम्ही सध्या नेल्स करणार आहोत, सो तुम्ही मेकअप करायचंय. झालं डायलॉग मारून झाला असतील तर जावं लागा कामाला. गाईज कस्टमर आलेत आणि पोरगी टाइमपास करत असते असे सारखं. तुमचं काय हो येऊन इथं? क्लास घ्यायला लागलो. काय नीलचा क्लास घ्यायला लागलो. नील नाही बाबा, नेल्स. नेल्स नेल्स बाय गौरी म्हणा बघू. नेल्स बाय गौरी. चांगलं अजून नेल्स बाय गौरी. तुम्हाला कमेंट येते त्या माझ्या व्हिडिओ मध्ये, पप्पांची स्माइल लय भारी आहे म्हणून. पप्पा पप्पा शांत बस. का मी कुठं दंगा करायला लागल्या? शांतच बोलता. वाकडी कशी रे काय कितके ना केल्या तिचीच कात्री. इकडून मला घेऊ वाटले म्हणून घेतली. गाईज तुम्हाला माझं पप्पा ब्लॉग मध्ये आवडतात का नाही सांगा. का हो ती पब्लिक सांगणार, तुम्हीच कसं सांगता? बघा की आवडत का नाही सांगा. आणि पप्पांना सांगत जावा जरा माझ्या व्हिडिओत या म्हणून. पब्लिक सांगणार. मोठ्यानं बोला की दम असला तर.
मध्ये असं मध्ये पब्लिक सांगतोय आम्हाला येत आहे काय सगळं व्हॉल्यूम वाढवायचा पण हे ऑप्शन असतोय पप्पा एडिटिंग मध्ये. तू शांत बस आता. आम्ही शांतच आहे. काय केलं सांगा मी. त्याच्या नुसतं तासभर असा कॅमेरा घेऊन ठेवायचा. तू काय करू माझा व्हिडिओ व्हिडिओ. किती दल बदलोय सा पप्पा, किती दल बदलोय सा. व्हिडिओ करायला पप्पा असं सांगतात की व्हिडिओ करत जा, तसं व्हिडिओ करत जा. नाही नको मी नको मला काय करायचं. आणि त्यांचं करायला लागलं की म्हणतात मला व्हिडिओत घेत जाऊ नको. तुमचं नेल्स करू का पप्पा? करूया की पप्पा. अल्करालिक जेल क्लास का तुला त्याच्यात सोडणार. आज आहे इकडं माग हे दिसतं का भिंत, ह्याच्या माग भूताची रूम आहे. काळी काळी अजिबात लाईट नाही त्याच्यात, अंधार आहे सगळं. तिथं सोडणार मग दमवलं तर. जायचंय तुला तिथं? मग दमवणार तू? दमवणार का? दमवणार का? नाही तरी पण नाही. तू बिघडवतेस पोरगीला. शाणे आहे किती ती. शाणे आहेस ना तू. कुणाला दमवायचं नाही. ओके, गुडगल सारखं खेळायचं. म्हणतात तुम्ही बाहेर जावड्यावर चालू करत. मी इथंच आहे बसल्या. त्या रूमला कडी घातल्या. आता तू दमवलंस तर रूमची कडी काढणार आणि तुला आत ढकलणार आणि मम्मीला घालवणार शूटला. आणि ही कोण आहे तुझी? कोण आहे हो तुम्ही तिचं? चाचीला पण घालवणार मम्मी बर शूटला. तुला तिथंच भूती या रूम मध्ये कोंडून ठेवणार, सोडणार नाही. पप्पा बाहेर आहे. पप्पाला कळणार बी नाही तुला आत लपवलेली आणि सोडलेली. कळलं का? मी असं धक्काच नेणार ना. कोणाला धक्का देणार? घरच तोडीन. तोड बघू. चल तोड की चल. इंजेक्शन काढू. कुठे ठेवलंयस इंजेक्शन? कुठे ठेवलंयस? तिकडच्या ड्रॉवर ड्रॉवर मध्ये आहे. काढू का इंजेक्शन? काढू का? आमच्या तर बहुत बडा इंजेक्शन आहे. हा अंदाजा आहे की आम्ही घरनं. आता आणखी बिना इंजेक्शन घेता कशाला आल्यास तू? घेऊन यायचं आधीच. आता तू इंजेक्शन आणायचं असतं तर मी कोंडून ठेवल्यावर तुला कोण आणणार इंजेक्शन? भिंत माझ्यानं हालत नाही. तू काय भिंत तोडणार आहेस? मी हातोड्यानं तोडणार. अंजा हातोडा चालू कर. पळ नाही तर. आमच्या घरी आहे. अरे देवाश. आमची दिल्लीत आहे. फुसका वार निघला तुझा. काय उपयोग? मला वाटलं घेऊन आले असतील हातोडा. जाणार कधी घेऊन येणार गाणं दिल्लीतलं. येणार की आहे घेऊन. मला वाटलं आणला असतील. काय र देवा, कोण भ्यायचं तुला असल्याला? एका इंजेक्शनात गार पडशील तू. कळ का? हातोडा जायला आणायची ताकद बी राहायची नाही त्याच्यात. हाय की ताकद. एक बार फुसका निघला. भेली मम्मीला जाऊन हक करून बसल्या आता. मला वाटलं असेल डेंजर. तू पण डेंजर असशील. चलती हो गई. भेली फुसकी निघली र देवा. अरे देवा, मला वाटलं डेंजर असेल पोरगी. फुसकी निघली. इकडे बघू. भेली. दे का इंजेक्शन दे. जा त्या भूत घरात. ये इकडं. आणि काहीच मी आली आता घरी आणि माझ्या मम्मीने मस्त असं चमचमीत जेवण बनवलंय माझ्यासाठी. दाखवते तुम्हाला. चला. ती रोजच छान छान बनवते माझ्या आवडीच्या सगळ्या गोष्टी. आता मम्मीसोबत बसून मी जेवणार कारण दिवसभर मी कामात, ती एकटी घरात बोर होत असते ना. सो जेवताना तेवढाच टाइम तिच्यासोबत स्पेंड करायचा. लेट्स गो. अम्मा काय ग हे? काय हे? आता कशाला कुठं आणला आंबा तुम्ही? कायच आंबा बघा आंबा. आणि मम्मी पप्पाने इकडं पेरू पण आणलेत. मला 4 वाजता भूक लागते ना, तर पप्पा सोबत मम्मी पाठवते असं काहीतरी खायला, फ्रुट्स वगैरे. गाईज पप्पाचा व्हिडिओ पोस्ट केला. रिॲक्शन बघूया. काय तर हे करत जाऊ नकोस.
दामून बघ मग मी आता फोन आणलाय तर कसं म्हणते ती, आणि त्याच्या आधीपर्यंत हसत होतो बघून व्हिडिओ तुम्ही. मी पण टाकणार आतापर्यंत माझा कॉन्टेंट कोमल होती मम्मी, तिच्यावर सगळं भागवायची. आता ती गेली, कोणाला तर धरलं पाहिजे की. मग पप्पाला धरलं. पप्पा ओके, आजसाठी एवढंच. भेटू आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात किंवा पप्पांसोबतची जी मजा मस्ती आहे ती कशी वाटते ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. नुसतं बघून जाऊ नका, कॉमेंटसुद्धा करा. मी प्रत्येकाला रिप्लाय देईन आणि तुमच्या कॉमेंट्समुळेच मला मोटिवेशन मिळेल अजून करायला. सो भेटू लवकर.